कमीत कमी 1 लाख मेट्रिक टनाचा हा कचरा आहे. म्हणजे 14 मे पासून आज जवळजवळ 1.5 महिना झालं हा ओपन डंप कचरा करून इथं टाकला जातोय. कोर्टाने आदेश दिले आहेत की अख्ख्या पुणे शहरामध्ये किंवा कोणत्याही महाराष्ट्रात किंवा भारत देशामध्ये असं ओपन डंप कचरा टाकता येत नाही. तरी कोर्टाचा अवमान करून पुणे महानगरपालिकेचे काही ठेकेदार इथं असा ओपन डंप कचरा करतात. तर हा जो कचरा पाहतोय आपण, तर ही कंपनी आहे आदर्श भारत. ही आदर्श भारत 1 लाख मेट्रिक टनाचा कचरा इथं ओपन डंप करून त्याच्यावरती प्रक्रिया न करता काम चालू केलेलं आहे. याच्यामुळे जर पाऊस पडला तर लिचडचं पाणी तयार होणार आहे. याच्यापासून श्वसनाचे आजार होतात. जरी ही जागा पुणे महानगरपालिकेने सर्व नंबर 2 जरी घेतले असले तरी हे महसुली फुरसुंगी उरुळदेवाची नगर परिषद हद्दीमध्ये आहेत. याच्यापासून तयार होणारा हा त्रास जो आहे तो आजूबाजूच्या आमच्या फुरसुंगी आणि उरुळदेवाच्या ग्रामस्थांना होत आहे. तरी पुणे महानगरपालिका विनंती आहे की आदर्श भारत या ठेकेदारावरती आणि या कंपनीवरती दंडात्मक कारवाई करावी आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा. धन्यवाद. आज आम्ही मस्त सगळे कचरा डेपो परिसरामध्ये चिकन वेस्ट प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलो होतो. तर ह्या प्रकरणात ह्या फिरत असताना ह्या भागामध्ये म्हणजे तिथं ओपन डंप करण्यास निदर्शनात आलं. प्रथम तर माहिती देण्यात आली की ही जागा SLFच्या साठी करण्यासाठी वापरासाठी ही आदर्श भारत कंपनीसाठी काम देण्यात आलं आहे. पण त्या आदर्श भारत कंपनी SLFच्या नावाखाली हा फ्रेश वेस्ट कचरा टाकून घेत आहे. हे करत असताना इथं 10 ते 12 गाड्या ऑन दी स्पॉट आम्हाला सगळ्या ग्रामस्थांना सापडल्यात आणि काही कर्मचारी सुद्धा इथं आहेत. हे सगळं पुणे महापालिका आमच्या गावाशी जीवाशी खेळत आहे. हे संपूर्ण नागरिकांसमोर दिसत आहे. 11 मे रोजी आम्ही पुणे महापालिकेला एक पत्र दिलं होतं की इथं ओपन डंप कचरा केला जात आहे. तरीही ते पुणे महापालिकेचे आयुक्त किंवा इतर अधिकारी त्याचा कोणताच विचार न करता लाखो टन कचरा आज आमच्यावर रोज जाळतात. ही संबंधित कचरा टाकणारे ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे जर जोपर्यंत होणार नाही तर आम्ही सगळे गावात आंदोलन बसणार आहे. जो 500 मॅट्रिक टनचा जो नवीन दम हे करायचा कचरा तो जो आदेश काढलेला आहे तो कॅन्सल करावा असं माझं म्हणणं आहे. ऑलरेडी इथं 200-300 करत 500चा ऑलरेडी कचरा पडतोय. त्याच्यात परत चिकन आणि मटन वेस्टचा पण त्यांनी नवीन प्लॅन टाकलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा फुरसुंगीकर आणि उरुळी देवाची नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे आणि कोर्टाचा अवमान करून हे ओपन डम्पिंग करतात. तर हे जे अधिकारी आहेत संबंधित आणि कर्मचारी या सर्वांवरती गुन्हे दाखल करावं असं माझी विनंती आहे. पुणे महानगरपालिकेच्या विरोधात गेल्या 10 वर्षापासून फुरसुंगी ग्रामस्थ कचरा डेपो आंदोलक सर्व शांत होते. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या काय कचरा डेपोच्या आंदोलनामध्ये शब्द दिले होते ते तंतोतंत पाळले जात होते असं आम्हाला वाटत होते. परंतु आता गेल्या 1-2 महिन्यापासून फुरसुंगी कचरा डेपोवर मुख्यमंत्री साहेबांचा आदेश डावलून ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे ते कामकाज या ठिकाणी आम्ही येऊन पाहण्याचा प्रयत्न केला. तर असं या ठिकाणी समजलं की कोर्टाच्या आदेशाचा अवमान करून आणि मुख्यमंत्री साहेबांचा शब्द डावलून या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारची अनैतिक कामं कचरा डेपोबाबत या ठिकाणी सुरू आहेत. त्याच्यातलं प्रामुख्यानं काम म्हणजे पहिलं की बाबा या ठिकाणी ओपन डंप कचरा करायला सांगितलं नाही आणि या ठिकाणी ओपन डंप कचरा केला जातो आहे हे प्रत्यक्षरित्या या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी येऊन पाहिलं. गेल्या अनेक वर्ष आपण असं पाहतो आहे की फुरसुंगीकर कचरा डेपोचं आंदोलन करायला निघाले चुकीचं घडते म्हणून, तर त्यांच्यावर काय आरोप होतो की फुरसुंगीकर लोक हे पुणे महानगरपालिकेला त्रास देऊन या ठिकाणी कचरा डेपोचं आंदोलन करतात. परंतु असं काही नाही आहे. प्रत्यक्ष स्थिती पुणे महापालिकेला त्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रशासनाला नागरिकांना जर पाहिजे असेल ना आजच्या या बाईटच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून पहा. आमच्या पाठीमागं जो काय SLF प्लॅन्ट आहे ह्याच्यामध्ये आदर्श भारत कंपनी या कंपनीने या ठिकाणी वेगवेगळ्या प्लॅन्टवरून चांगला ताजा कचरा फ्रेश वेस्ट या ठिकाणी टाकलं जातं आहे आणि आम्ही म्हणतो की बाबा तुम्हाला आदेश आहे की या ठिकाणी ओपन कचरा करू नका तरी तुम्ही करताय. आणि मग ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी जर चुकीचं नागरिकांना काम केलं जातं त्या ठिकाणी नागरिकांवर गुन्हा दाखल होतो. मग या ठिकाणी जर पुणे महानगरपालिका त्यांचं पूर्ण प्रशासन त्यांचे पदाधिकारी जर चुकीचं काम करत असतील तर या ठिकाणी का त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे अशी आमची नागरिकांची मागणी आहे. या संदर्भात आम्ही आत्ता 100 नंबरला कॉल करून प्रत्यक्ष स्थिती पाहण्यासाठी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण या ठिकाणी या आणि या ठिकाणची जी काही परिस्थिती पहा. या समोर बाजूला बघा हे सगळे ड्रायव्हर लोक आहेत, त्यांचे एक मॅनेजर आहेत आदर्श भारत कंपनीचे. पोलीस प्रशासन पलीकडे उभं आहे. आम्ही त्यांच्या निदर्शनास या ठिकाणी हा विषय आणू इच्छित आहे की
पुणे महानगरपालिकेचा कचरा ओपन डंप या ठिकाणी करू नये वारंवार विनंती करतोय. आयुक्तांना आमच्या ग्रामस्थांनी नगरसेवकांनी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की तुम्ही चुकीचं जे काही करताय ते करू नका, बंद करा. तरी पण जर पुणे महानगरपालिका पूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की 200 मेट्रिक टनाचा कचरा या ठिकाणी प्रक्रिया करा आणि बायोमायनिंग प्रकल्प चांगल्या पद्धतीने पूर्ण करून ते डोंगर साफ करून नागरिकांच्या ताब्यात गार्डन देऊन टाका. तर इथं तर ते बायोमायनिंग प्रकल्पाचं राहिलं बाजूला, 200 टनाचा मेट्रिक टन तो राहिला बाजूला, टप्प्याटप्प्याने तो 300 टन वाढला, 500 टन पहिलाच झाला आहे आणि नव्याने परत 500 टनाचा नवीन प्रकल्प फुरसुंगी ग्रामस्थांना जर लादला जात असेल तर आमचा प्रामुख्याने त्याला ठिकाणी विरोध केला जाणार आहे. विरोध आहे आजही. आणि मग जर असं होत असेल तर आम्ही या ठिकाणी व्हिजिट मारायला आलो, पाहिलं तर धडाधड 55 ते 60 हजार टन या ठिकाणी टाकला जातोय. आणि हे जर प्रक्रिया चालली ना आम्ही तिथं थांबवायला आलो असेल आणि चुकीचं काम जनतेपुढे आणण्याचा प्रयत्न करत असं आम्ही चुकतोय कुठंच चुकत नाही आम्ही, असं आम्हाला वाटतंय. आणि पुणे महानगरपालिकेला असं वाटतंय की आता फुरसुंगीची नगर परिषद झाली आहे आणि आमच्याकडे वेगवेगळे आता कचरा डेपोचे काही सर्व नंबर आमच्याकडे असं काही नाही आहे. कायद्याप्रमाणे तुम्हाला दुसऱ्यावर अन्याय करायचा कसलाही अधिकार नाही आहे. आमच्या गावामधून शेजारून जर लिचेडचं पाणी जातंय, कचरा पेटला तर दूर आमच्याकडे येतोय, कचऱ्याचा वास आमच्याकडे येतोय, आरोग्य सगळं दुष्परिणाम आम्हाला भोगावं लागतात. त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगताय की ग्रामस्थांनी आंदोलन करायचा अधिकार काय त्यांना? तुम्हाला काय अधिकार आहे कचरा डेपोवर ओपन डंप करण्याचा? कोणत्या आदेशाने तुम्ही कचरा डेपोवर ओपन डंप करताय? कुठला अधिकार आहे तुम्हाला? कुठं तुमच्याकडे पत्र आहे? आज या ठिकाणी बघा माझ्या शेजारी आहे ना, हे सगळे कर्मचारी आहेत. तुम्ही माझी अशी इच्छा आहे आमचे सर्व ग्रामस्थ आपापल्या पद्धतीने आपापली माहिती देणारच आहेत. तत्पूर्वी खरं तर पत्रकार साहेबांनी या ठिकाणी हे पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नाही भारत देशामध्ये फडणवीस साहेबांपर्यंत हा मेसेज आणि पहिलं नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की आम्ही तुमच्याकडे खूप मोठ्या आशेने पाहतोय. मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने आम्हाला असं वाटलं होतं फुरसुंगीचा कचरा डेपो टप्प्याटप्प्याने बंद होईल, परंतु मुख्यमंत्री साहेब जर चांगले काम करत असेल आणि त्यांच्या जर आदेशाला असा हरताळ भासला जात असेल तर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जनभावना आमच्या समजून घ्या. आम्ही चुकीचं वागत नाही, चुकीचं काम करत नाही, परंतु कुठंतरी आमच्या भावनांना दुखावल्या जात असतील आणि आम्ही जर ग्रामस्थांसाठी, आरोग्यासाठी, चांगल्या स्वच्छ हवेसाठी जर आम्ही भांडत असेल, स्वच्छ पाण्यासाठी, तर आमचं चुकतंय कुठं? तर साहेब माझी विनंती आहे तुम्हाला, हे शेजारी बघा त्यांनी त्यांचं काय मागाशी नाव सांगितलं, तुमचं नाव काय आहे? पुढे या जरा, थोडंसं पुढे या. या ठिकाणी तुम्ही सांगा हा कचरा डेपो हे जो तुम्ही आता हे करताय हे काय करताय? हे आपला रिजेक्टचा प्लांट आहे. प्लांट रिजेक्टचा कचरा कचरा कसला आहे? कचरा आता सर आपल्याला जे पाठवतात बेजार रॅम्पवरनं, तुम्ही पाहता हे कसला कचरा? हा आहे फ्रेश कचरा दिसतोय सर त्याच्यात. बरं, हा कचरा कोणाच्या आदेशाने येतो? हा आपल्याला जे ते रॅम्प म्हणजे आता खराडी म्हणा, वडगाव शेरी, कात्रज म्हणजे जे रॅम्प होऊन त्या रॅम्पवरून येतो आणि त्या रॅम्पचं आपल्याकडे दिवसापासून चाललंय लेटर असतं. हे किती दिवसापासून काम चाललंय? 13 मे. हा 13 मे. मग 13 मे पासून हे काय करता येतं जरा प्रत्यक्ष सांगा. 13 मे पासून आपण खाली करतो म्हणजे चालू झालाय प्लांट. कचरा येतो हा. कशात येतो? गार्डनमध्ये आणि तो काय करता येतं खाली आणि खाली करून परत काय करता? पोकलेन काय करतो? लेवल करून मग आपण हे करतो. सपाट करतो. हा माती टाकणार जसे 2 डोंगर मीटरची. सपाट केलं तसे करता. 2 मीटरची परत माती बरोबर का टाकणार नाही? आहे. म्हणजे 13 मे पासून ओपन डम करताय की नाही करताय? हे जे माल कसा होतो खाली? हे ओपन वरतीच होतो खाली. बरोबर ना? हा, मग आम्हाला एवढीच माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट की तुमच्याकडे हे काम किती दिवसापासून, कोणत्या तारखेपासून चाललंय? 13 मे. 13 मे. आज तारीख किती आहे? आज 26. हा, अंदाजे किती टन कचरा असेल? अंदाजे आता सर दिवसाला आपण 150 टनच्या हिशोबाने आपण घेतो. 150-180 येतो आपल्याकडे. 150 ते 180. हम्म. आणि मग आता एवढ्या दिवसापर्यंत हा कचरा अंदाजे किती असू शकतो तुमच्या अंदाजे? 55 ते 60च्या घरात. ठीक आहे का हरकत नाही. आता तुमच्या एखाद्या कुठल्या तरी ड्रायव्हर लोकांना बोलवता का इथं? ती ह्याचीच गाडी त्या गाड्यावाले कुणाची असू द्या, कुणाला पण बोलव सर. सत्याचा लढा या. सत्याच्या लढ्यासाठी आम्ही मानतो. कुणाला बोलवा, तुम्हाला वाटून त्याला बोलवा, कुणाला वाटून त्याला बोलवा. ये ना मगाशी लय बोलत होता, ये तू इकडे. अरे कोणी बी या एकाने, आम्ही तुमच्यावर राग नाही बाळांनो, पण जी काय परिस्थिती तुम्ही इथं कधीपासून येत आहे, काय करते एवढं तर सांगा ना. कचरा कुठं आमच्यावर आरोप होतो ग्रामस्थांवर चुकीचा. हा, असं नाही. भरतात म्हणजे काय? मग आपण चुकीचं काम केलं आपल्या गुन्हे दाखल करायला पुणे महापालिका लगेच तयारी. आणि मग पुणे महापालिका आज पोलीस प्रशासन पाठीमागे, पोलीस प्रशासन स्वतः पाहतंय साहेब. चुकीचं कामकाज केलं आमचा तुमच्या कार्यालयीन कामकाजामध्ये किंवा तुमच्या एखाद्या कुठल्या कामामध्ये जर अडथळा आणला कुठल्या ग्रामस्थांनी, त्याच्यामध्ये आपण गुन्हे दाखल करतो. मग साहेब तुमच्या समोर हा कचरा ओपन डंप केला जातो. एक कोर्टाचे आदेश आहेत, मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत की ओपन डंप कचरा करू नका. ओपन डंप कचरा कोर्ट पण म्हणते करू नका. आणि या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही कॉल का केला 100 नंबरला की या ठिकाणी तुम्हाला परिस्थिती कळावी की ओपन डंप कचरा होतोय की नाही होतोय. मग आमचं असं मत आहे ग्रामस्थांचं, आमच्यावर जर चुकीची आंदोलनं केली तर आपणच पुढे असता की बाबा या आंदोलकांना उचला म्हणून. मग आज तुम्ही पुणे महानगरपालिकेवर गुन्हे दाखल करणार का? आमची इच्छा करावीत, करणार का? बरोबर आहे की नाही? म्हणजे आम्हाला काय तुमच्या पुढं विषय आणायचा आहे की हे परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर का घालतोय. उद्या जेव्हा आम्ही आंदोलन करेल पुणे महापालिका विरोधात, तेव्हा
तुम्हालाही कळलं पाहिजे की बाबा हे ग्रामस्थ खरं काम करतात, चुकीचं काम करतंय कोणतं? पुणे महानगरपालिका. पण त्यांनी करायचं ना आम्ही बघायचं का? पुन्हा आमच्यावर नव्याने 500 मेट्रिक टनाचा कचऱ्याचा प्रकल्प लादलाय. कशासाठी? म्हणजे मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाला हरताळ फासायचा, स्वच्छ भारत म्हणायचं आणि कचरे. पुणे महापालिकेत आता एक लक्षात ठेवा, माझी विनंती आहे पुणे महानगरपालिका प्रशासन, त्यांचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ, की आपल्याला पालखी आता आपल्या ह्याच्यावर आलेली आहे, म्हणजे जवळ आहे, पुढच्या महिन्यात पालखी जवळ आलेली आहे, पाऊस पडू शकतो. कुठल्याही पुणे महानगरपालिकेला आम्हाला कुठेही आमच्या समोर त्यांनी यावं आणि आम्ही त्यांच्यावर आंदोलन करायचं आमची अजिबात प्रामाणिकपणे इच्छा नाही आहे. त्यांनी आमच्या समोर उभं राहावं असं आमची इच्छा नाही आहे. परंतु चुकीचं काम जर केलं तर आम्ही कचरा डेपोचं आंदोलन परत नव्याने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आंदोलन सुरू करतोय. कारण जी काही प्रक्रिया चुकते ती तुमच्या माध्यमातून सर्व भारतभर या ठिकाणी पसरली पाहिजे आणि कचरा डेपोचं आंदोलन आम्हाला या ठिकाणी करावं लागेल. का उद्यापासून जर हे पाठीमागं चाललेलं काम जर बंद नाही केलं आणि 500 मेट्रिक टनाच्या कचऱ्याचं निघालेलं टेंडर जर आयुक्त साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपात देऊन जर ते रद्द केलं नाही तर आम्ही या ठिकाणी कचरा डेपो आंदोलन फुरसुंगीच्या गाव हितासाठी करणार आहोत. ही या निमित्ताने मी सांगायचा प्रयत्न करतोय. आमचे बाकीचे ग्रामस्थ आहेत, आमचे काही नगरसेवक आहेत, या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी काय जे घडले त्यांनी जे काही माहिती घेतली ते देण्याच्या ठिकाणी प्रयत्न करतायत. या ठिकाणी रणजितजी रासकर यांना विनंती करतो. तदनंतर अमोलजी कापरे आहेत, अजिंक्य डामाळे, दादा आहे, राहुले, शितोळे, सगळ्यांना विनंती आहे 2-2 मिनिटं आपण स्लॅबच्या नावाखाली म्हणजे वेस्ट कचरा जो कुठल्याही प्रकारे ते कुजलाही जात नाही, कसा हॉस्पिटल वगैरे असता कचरा इथं जिरवण्याची ही पद्धत आहे स्लॅब. तर हा कचरा अशा पद्धतीने वेस्ट कचरा हा फ्रेश कचरा आपल्या शहराच्या भागामधून आणून हा डायरेक्ट ओपन डंप केला जातो. 2016ला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं इथं की कुठल्याही प्रकारचा इथं ओपन डंपिंग करू नका, 200 मेट्रिक टन हा कचरा इथं जिरवायची प्रोसेस करा आणि बाकीचा राहिलेला कचरा प्रत्येक प्रभागीन प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही तिथं 100-50 अशा पद्धतीने तुम्ही जिरवायचा प्रयत्न करा. पण काही कालावधी महानगरपालिकेने हा कचरा इथं 200 मेट्रिक टन चालू असताना परत 150 मेट्रिक टनचा प्रकल्प इथं चालू केला, त्याच्यानंतर परत 150 मेट्रिकचा टन चालू केला, असा 500 मेट्रिक टन हा प्रकल्प या ठिकाणी आता चालू आहे. या प्रकल्प भूमी ग्रीन एजन्सी यांच्या मार्फत आता हा 500 मेट्रिकचा चालू आहे आणि एसएलएफचा प्रकल्प आदर्श भारत या ठिकाणी चालू आहे. एसएलएफच्या नावाखाली ही आदर्श भारत कंपनी ओपन डंपिंग करत आहे. हा तसा कायद्याने 2016ला हरित लावादा, राष्ट्रीय हरित लावादा यांच्या सूचनेनुसार एमपीसीबी असन, सीपीसीबी असन यांनी दिलेल्या गाईडलाईन्स तोडून हा इथं आता ओपन डंपिंगचा हा सगळा प्रकार चालू आहे. तो खरं निंदनीय प्रकार चालू आहे. याच्यामुळे फुरसुंगी उरुळी या भागातील सगळ्या लोकांचं आरोग्य अतिशय धोक्यात आलेलं आहे. इथल्या लोकांना दम्याचा त्रास, श्वासोच्छवासाचा त्रास, अनेक हा हवेद्वारे पसरणाऱ्या प्रत्येक ह्या कचऱ्याच्या दुर्गंधीद्वारे प्रत्येक त्रास होत आहे. इथं होणारं लिचड पाण्यामुळे इथे सर्व आरोग्यांचा प्रश्न गंभीर झालेला आहे. फुरसुंगी असो उरुळी देवाची ग्रामस्थांना या लिचड पाणी प्यावं लागतं. इथं जर 2016ला सांगितलं होतं एसटीपी प्लॅन्ट उभारून तुम्ही हे लिचड पाणी ओढ्यात सोडताना एसटीपी प्लॅन्ट उभारा आणि त्याच्यानंतर हे पाणी ओढ्यात सोडा, असं असताना सुद्धा महानगरपालिकेने याची कुठलीही दखल घेतलेली नाही. आणि आता चिकन वेजचा एक प्रकल्प परत 50 टनाचा चालू केलेला आहे. आता चिकन वेजचा प्रकल्प चालू असताना आता त्याच्या मशिनरी पण कार्यान्वित झालेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये हा चिकन वेजचा प्रकल्प चालू होईल. असं अनेक प्रकारचे टेंडर या फुरसुंगी आणि उरुळी देवाच्या माथ्यावर आणून ठेवलेले. म्हणजे फुरसुंगी आणि उरुळी देवाच्यांनी ठरवलं आहे का अख्ख्या पुणे शहराचा कचरा याच इथं आणून ठेवायचा. शहराच्या बाजूनी सगळ्या बाजूनी चारी बाजूनी कचरा डेपो आहे, तिथंच न टाकता इथंच का 165 एकर आमचं क्षेत्र आहे. या क्षेत्रात तुम्ही नवीन प्रकल्प चालू करताय. आत्ताच आमचे बंधू विशाल नाना यांनी सांगितलेले ते 500 मेट्रिक टनाचा हा प्रकल्प पुन्हा इथं चालू करतात. 700 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. 7 रुपये 40 पैसे किलो प्रमाणे हा प्रकल्प आता इथं चालू करणार आहे. रोजचा 500 मेट्रिक टनाचा हा प्रकल्प इथं चालू होणार आहे. म्हणजे हा सगळा प्रकल्प आला फुरसुंगीच्या माथ्यावर. म्हणजे इथं लोक राहतात का सैतान राहतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे. इथल्या लोकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीये. आणि परत आम्हाला काय सांगतात, महानगरपालिकेने हे सर्वे नंबर हस्तांतरित केलेले आहे. हे सर्वे नंबर हस्तांतरित केले असले तरी महसूल क्षेत्र हे फुरसुंगीच्या हद्दीत आहे. त्यामुळे कायद्याने आम्हाला इथं आंदोलन करायला कुणी रोखू शकत नाही. आम्ही सत्याचा लढा या चॅनलच्या मार्फत आपणास विनंती करतो की हा 500 मेट्रिक टनाचा प्रकल्प जर चालू झाला तर फुरसुंगी उरुळी देवाची ग्रामस्थ अत्यंत तीव्र असं आंदोलन करतील. याचा परिणाम पुणे शहराला भोगावा लागेल.
आम्ही फुरसुंगी आणि उरुदेवाची या ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की हा परिणाम पुणे शहराला भोगायला लागू नये. आम्हाला याची कोणती अशी मानसिकता नाही की याचा त्रास शहराला व्हावा. म्हणून प्रशासनाला विनंती करतो की आपण हा 500 मेट्रिक टनाचा प्रकल्प आम्ही ते चालून देणार नाही आणि जो 50 मेट्रिक टनाचा जो चिकन वेजचा प्रकल्प आहे तो सुद्धा चालून देणार नाही. ही तुमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही विनंती करतो. आमच्या फुरसुंगी उरुदेवाची या गावावर 1996 हा कचरा प्रकल्प इथं कचरा डेपो आमच्यावर लादलेला आहे. या कचरा डेपोचा जो काही त्रास होतो या त्रासाला वैतागून आमचे ग्रामस्थ आमची एक पिढी हे आंदोलन करण्यात गेली. 2016ला मुख्यमंत्री साहेब तत्कालीन मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला इथं ग्रामस्थांना शाश्वती दिली होती की 200 मेट्रिक टन कचरा हा तुमचा घेतला जाईल, त्याच्यावरती तुमचा एकही कचरा प्रकल्प घेतला जाणार नाही, नवीन कचरा प्रकल्प इथं आणून दिला जाणार नाही. तरी फुरसुंगीमध्ये पुणे महानगरपालिका नवीन कचरा प्रकल्प आणत आहे. आता हा कोणाच्या फायद्यासाठी आणत आहे की आता फुरसुंगीतल्या लोकांच्या माथ्यावर हे कचऱ्याचं भूत काम आणत आहे हे त्या पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे आणि त्या संबंधित ठेकेदारांना माहिती आहे. तर आमच्या या ठिकाणी आमची ग्रामस्थ म्हणून हीच मागणी आहे की आमची एक पिढी आंदोलन करत गेली, तर आता पुढची सुद्धा आमची जी पिढी आहे की ही पिढी आमची आंदोलन करण्यातच जावी. हे जर महानगरपालिकेला वाटत असेल तर आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुम्ही आम्हाला देताय का नाही देत याचा प्रश्न तुम्ही समक्ष लावा आणि जे काही कोर्टाचे आदेश आहेत याचा तुम्ही अवमान करू नये आणि जो काय आता ओपन डम्पिंग इथं चालू आहे तर याच्यावर शासनाने तत्काळ जे काही कायदेशीर कारवाई ही त्या आदर्श भारत या कंपनीवर करावं. कारण की फक्त नावाला आदर्श भारत आहे पण इथं आदर्श असं काहीच नाहीये. तो त्रास होतोय तो त्रास आम्हाला त्यांनी देऊ नये हीच आम्ही फुरसुंगी उरुळीचे ग्रामस्थ म्हणून ही मागणी. धन्यवाद.